बघा 6 नंबरचा आहे. सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लांट हाईट इज 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. पाय इज इक्वल्स टू 3.14 आहे. इथे किंवा कर सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल्स टू पाय आर एल. ते तर 188.4 इज इक्वल्स टू 3.14 टू आर इंटू 10. ओके, आता हे इकडे आहे इक्वल टूच्या रे मल्टिप्लाय हे इकडे डिवाइडला येईल. मग 188.4 अपॉन 3.14 इंटू 10 इज इक्वल्स टू आर. तर इथे काय ते देअरफॉर आर इज इक्वल्स टू ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून इथे डिवाइड करायचं आहे. तर इथे आन्सर येतं आर इज इक्वल्स टू 6. मग देअरफॉर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. हे आर आला आहे प्लस 6 स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ आहे आपली 10. मग इथे 10 स्क्वेअर येईल. मग एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 10चा स्क्वेअर किती येतो 100. 6चा किती येतो 36. इकडे प्लस आहे, इकडे येताना ते मायनस होईल म्हणून इथे -36 घेतले आहे. इथे येतो 64. देअरफॉर एच इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. ओके, आपला आन्सर येतं द परपेंडिक्युलर height of cone is 8 सेंटीमीटर. ओके, 7वं एक्झाम्पल आहे. व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1232 सेंटीमीटर क्यूब अँड इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ द कोन. पाय इज इक्वल्स टू 22/7. आता इथे व्हॉल्यूम ऑफ कोन वन अपॉन 3 पाय आर स्क्वेअर एच. 1232 इज इक्वल्स टू 1/3 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर इंटू 24 इज अ हाईट. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1232 घेतला, त्याला मल्टिप्लायला काय येईल हा 3 आणि हा 7 इंटू 3. ओके, आणि मग आता हे दोघं मल्टिप्लायला आहेत तर ते खाली येतील 22 इंटू 24. आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर येतं 25,872 अपॉन 528 येतात. ओके, मग इथे आर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येतं 49. याचा स्क्वेअर आणि याचा रूट काढूया. आर इज इक्वल्स टू 7 येतं. ओके, मग इथे येईल आपल्याला देअरफॉर आर स्क्वेअर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ओके, मग आर किती आला इथे 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. ते 49 प्लस 576. एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 625 येतात. मग याचा स्क्वेअर आणि याचा रूट निघतो. एल इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर. ओके, कळालं. म्हणजे ह्या दोघांची प्लस 625 आहे आणि मग इथे एलचा स्क्वेअर कट होतो आणि याचा रूट निघतो. मग इथे 25 सेंटीमीटर येतो. मग इथे येईल कर सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल्स टू पाय आर एल. तर येतं आता 22/7 इंटू 7 इंटू 25. 7 1 जा 7. मग इथे काय येईल 22 इंटू 25. इथं काय येईल 550 सेंटीमीटर स्क्वेअर. तर येईल देअरफॉर द सरफेस एरिया ऑफ कोन इज 550 सेंटीमीटर स्क्वेअर.
ठीक आहे, समजलं. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लांट हाईट इज 50 सेंटीमीटर. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. पाय इज इक्वल्स टू 22/7. तर घेऊया कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. पाय RL 2200 इंटू 22/7 इंटू R इंटू 50. ठीक आहे, इथे R येईल. आता हे आता हे जे आहे याच्या डिवाईडला ह्या मल्टिपलच्या व्हॅल्यू येते आणि हे मल्टिप्लायला येईल, म्हणजे 2200 इंटू 7/22 इंटू 50. ओके, मग यांचं मल्टिप्लाय केल्यावर इथे येतं 15,400/1100. ठीक आहे, याने याला डिवाईड केल्यानंतर इथे आरची व्हॅल्यू येते. R इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. ओके, आता इथे घेऊया टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू पाय R प्लस L. इथे 22/7 इंटू 14 प्लस 50. 7 1 7 7 2 14. इथे येईल 22 इंटू 2 इंटू यांची प्लस केल्यावर इथे 64 येईल. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर इथे येईल 2816 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मग इथे येईल देअरफॉर R² प्लस H² प्लस L². ठीक आहे, इथे आहे 14² प्लस H² फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल्स टू इथे मिळालं आहे 15². ठीक आहे, मग इथे येईल H² इज इक्वल्स टू 15चा स्क्वेअर किती येतो 2500 मायनस 14चा येतो 196. ओके, मग H² किती आला इज इक्वल्स टू 2306. याचा स्क्वेअर कॅन्सल होईल, याचा रूट निघेल, मग H इज इक्वल्स टू 48 सेंटीमीटर. आता इथे येईल व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल्स टू 1/3 पाय R² H. इथे येईल 1/3 इंटू 22/7 इंटू 14² इंटू 48. ओके, आता इथे काय होणार आहे, 3 ने 3 1 जा 3, इथे 1 उरतो, 3 6 जा 18. मग इथे काय राहतील, इथे 22/7 इंटू याचा स्क्वेअर घेऊया 14 इंटू 14 इंटू 16. 7 1 जा 7 7 2 जा 14. मग इथे येतात 22 इंटू 2 इंटू 14 इंटू 16. मग या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर येतं 9856 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे येईल देअरफॉर द टोटल सरफेस एरिया कोन इज 2816 सेंटीमीटर स्क्वेअर and volume of cone is 9800 सेंटीमीटर क्यूब. सांगितलं सर्वांना. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. देअर आर 25 persons in a tent which is conical in shape. Every person need an area of 4 square meter of the ground inside the tent. If height of the tent is 18 meter, find the volume of the tent. Okay, space require each person to
4 square meter. Therefore space required for 25 person. So 25 into 4 is equals to 100 square meter. Okay, बघा इथे किंवा एरिया of base is equal to space required for 25 person. Pi r square is equals to 100 square meter. Volume of the tent equal to the tent area of base into tent height. Okay, then 1/3 pi r square h. 1/3 into 100 into 18. मग काय लिहिते 100 into 6 केल्यावरती, कारण 3 1 जा 3 3 6 जा 18 is equals to 600 cubic meter. Okay, मग इथे therefore volume of the tent is 600 meter cube. ठीक आहे, समजलं. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन अ फील्ड ड्राय फोल्डर फॉर द कॅटल इज heaped in a conical shape. The height of the cone is 2.1 meter and diameter of base is 7.2 meter. Find the volume of the fodder. If it is to be covered by polythene in rainy season, then how much minimum polythene sheet is needed? Okay, pi is equals to 22/7 and इथे ते अंडर रूट 17.37 ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे 4.17. ओके, सोल्युशनमध्ये घेऊया. डायमीटर of cone equals to 7.2 meter. Therefore radius of cone r is equals to 3.6 meter. Okay, methane therefore h is equals to 2.1 meter. इथे the volume of the fodder one upon 3 pi r square h is to 1/3 into 22/7 into 3.6 square into 2.1. ठीक आहे, त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून इथे आपल्याला 28.51 मीटर क्यूब मिळतो. आर इज इक्वल्स टू किती आहे 3.6 आहे. एच इज इक्वल्स टू 2.1 मीटर आहे. ठीक आहे, मिळतील. देअरफॉर एल स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर घेऊया. ते येतं 3.6 स्क्वेअर प्लस 2.1 स्क्वेअर इक्वल्स टू 12 into 96 प्लस 4.41 याचे स्क्वेअर इथे आपण घेतले आहेत. मग काय येतं एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 17 into 37. आता याचा रूट काढायचा आहे, याचा आपला स्क्वेअर निघणार आहे. मग एल याचा रूट निघत नाही म्हणून एल इज इक्वल्स टू अंडर रूट 17.37. आता आपण वरती एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की अंडर रूटची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची 4.17. मग इथे घेऊया आपण 4.17 मीटर. ओके, मग आता इथे आहे पॉलिथिन शीट रिक्वायर्ड.
किती लागणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे, म्हणून आपण इथे घेऊया पॉलिथिन शीट रिक्वायर्ड इज इक्वल्स टू कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. is equals to pi RL 22/7 into 3.6 into 4.70 is equals to इथे 47.18 सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. मग इथे लास्टला द फोल्डर इथे द व्हॉल्यूम ऑफ फोल्डर is 28.51 meter cube and minimum 47.18 meter square. Polythene is required to cover dry fodder. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजले तुम्हाला? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील जे प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.